आज स्टार प्रवाहाचं खरं तर खूपच महासंगम आणि महाउत्सव आहे, कारण सगळ्या महानायिका एकत्र आलेल्या आहेत आणि गिरिजा आत्ता माझ्यासोबत आहे. कोण होतीस तू, काय झालीस तू? कोकणात आपण भेटलो होतो आणि त्यानंतर आपण इथे भेटलो आहे. पण गिरिजा क्या बात आहे, खूपच कमाल सीन होते तिकडचे, एस्पेशली तो चिखलात उतरण्याचा कमळवाला सीन. तर प्लीज त्याबद्दल आज सांगा. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं मला तो सीन करताना. खरं तर आम्ही 4-5च्या आसपास तो सिक्वेन्स शूट करायला सुरुवात केली होती आणि तेव्हा मला काहीच अंदाज नव्हता की आतमध्ये गेल्यानंतर काय डिफिकल्टीज असतील, काय चॅलेंजेस असतील. बाहेरून ते तळं खूप सुंदर वाटत होतं, आपण पाहिलं होतं आणि ते. मला पाणी आवडतं, त्याच्यामुळे माझं असं होतं की ठीक आहे आपण करूयात. बाकी मला काय अजून अडथळे म्हणण्यापेक्षा आतमध्ये गेल्यानंतर काय चॅलेंजेस असतील याची काही कल्पना नव्हती. पण मग जेव्हा मी पाण्यात गेले, हळूहळू आतमध्ये जात होते, तर आधी तर सुरुवातीला खडी होत्या आणि मग त्याच्यानंतर आम्ही जसे आतमध्ये जात होतो मग तिकडे खाली दलदल होती, वेली होत्या, साडी असल्यामुळे ती साडी पाण्याने फुगत होती, ती वर येत होती. ती कॅमेरासाठी मला ती मॅनेज करावी लागत होती, कारण ड्रोन होता, 2 कॅमेरा होते, त्यामुळे सगळं करत आम्ही ते शूट केलं. पण पायाला खूप जखम छान, वगैरे थोडी हो काटे लागलेत. तर असा पण खूप छान एक्सपिरियन्स होता, कारण आपण हे खऱ्या आयुष्यात नाही करत. तर मला ते या भूमिकेमुळे मला करण्याची संधी मिळाली. नाही तर मला वाटत नाही गिरिजानी हा कधी एक्सपिरियन्स घेतला असता म्हणून. पण तुझं डेडिकेशन कमाल आहे, म्हणजे खरंच असं कोणी नुसतं कळल्यानंतर पण होकार दिला नसता अशा सीनला. त्यामुळे तुला जेव्हा पहिल्यांदा कळलं तेव्हाच म्हणजे तू कसं काय हो म्हणलंस, काय होतं? माझं एक असं असतं की आपण आधीच नाही म्हणू शकत नाही. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, प्रत्येकाचं असं म्हणणं असावं असं नाही आहे. पण मला असं वाटतं एखादी गोष्ट आपण करून बघितली पाहिजे, तेव्हा आपल्याला ती कळते की आपल्याला जमू शकतं की नाही. कुठलीच गोष्ट आपल्याला आधीपासून येत नसते, ती आपण शिकतो जेव्हा आपल्याला ती करण्याची गरज पडते. फॉर एक्झाम्पल ड्रायव्हिंग आहे, ती आपण जन्म झाल्या आपल्याला नाही येत ड्रायव्हिंग, आपल्याला ती शिकावं लागतं आणि शिकल्यानंतर आपल्याला ती जमतं. तर तसंच हे आहे, किंवा कुठलाही टास्क असेल, कुठलेही चॅलेंजेस स्टंट्स असतील, तर ते माझं असतं की मी प्रयत्न करते. मला माहीत नाही मला जमू शकेल की नाही, पण मी प्रयत्न करते. जमलं तर म्हणजेलाही तुम्ही खूप स्टंट केलेले आहे. हो हो, आणि मला आवडतं असं काहीतरी वेगळं करायला. नक्कीच. आणि अर्थात तुझं ते सगळं लाठीकाठीचं पण ट्रेनिंग आहे, बाकी सगळं पण गोष्टी. तर या निमित्ताने, या नव्या सिरियलच्या निमित्ताने अजून बऱ्याच गोष्टी शिकतेस का? सध्या तरी ह्याच गोष्टी आहेत, पण आवडेल मला अजून काही गोष्टी एक्सप्लोअर करायला या कॅरेक्टर आणि या मालिकेच्या त्या निमित्ताने. लाठीकाठीचं ट्रेनिंगचा एक्सपिरियन्स कसा होता तुला? खूपच कमाल होता. आणि जसं मी म्हटलं, मला कुठली गोष्ट असेल आणि मुळातच मला फक्त तिथे जाऊन शिकायचं आहे. एखादी गोष्ट आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट शिकायला मिळते, जिथे आपल्याला फक्त जायचं आहे आणि ते शिकायचं आहे. तर काय म्हणजे आपल्याला उलट त्याचे पैसे मिळणार. मग ऑफकोर्स त्याच्यासाठी मेहनत आहेच, पण आपल्याला जाऊन फक्त शिकायचं आहे. तर खूप छान एक्सपिरियन्स होता. जे माझे सर होते, रवी सर, सो त्यांनी पण मला खूप छान बेसिक्सपासून सगळं माहिती दिली, शिकवलं हे का महत्त्वाचं आहे आणि आपण याचा वापर कशा पद्धतीने, मग ती काठी किती डिस्टन्सनी गेली पाहिजे, ती आपल्याला लागली नाही पाहिजे, या सगळ्या गोष्टी. तू मुळात डान्सर असल्यामुळे कुठेतरी एक बॉडी मुवमेंटची तुझी जी सवय आहे ती तुला उपयोगी ठरते. आणि अर्थात लाठीकाठी हे प्रत्येक स्त्रीसाठी, प्रत्येक मुलीसाठी खूप गरजेचं आहे. कोणताही एक सेफ्टी रिलेटेड एक कुठलाही आपल्याला एक जसं लाठीकाठी आहे तसं काही शिकणं खूप गरजेचं आहे. तर त्यानिमित्ताने माझं तेही शिकून झालं. आणि आता मी हेच विचारेन की आज वटपौर्णिमाचा उत्सव आहे, तुम्ही सगळ्या नटलेल्या आहात, पण सगळ्या लाल साड्यांमध्ये आहेत, त्यामुळे तुमचे महानायक जरा हे होतात की अरे कोण आहे. हो, हे झालं आहे. कारण आम्ही असं सिक्वेन्स शूट करत असताना आम्ही सगळ्या थांबलो होतो लाईनीत, आणि मग त्यांची मारामारी झाल्यानंतर आमच्या थोड्याफार पोझिशन्स चेंज झाल्या, आणि मग त्यांनी मागे बघितलं आणि त्यांना असं झालं, अरे माझी पार्टनर कुठे आहे किंवा माझी को ॲक्टर कुठे आहे, असं होते अशी गंमत. तुमचंही झालं का? कारण नायक पण सगळे सेम कुर्ता आणि त्या ह्याच्यात आहे. नाही, आमचं असं नाही होत. हुशार माहित नाही, पण असं होत नाहीये. म्हणजे ओळखू येत आहेत, कारण थोडा फरक आहे प्रत्येकाच्या एक कुर्त्याच्या रंगामध्ये, थोडाफार फरक आहे. मुलींना शेड्स कळतात, रंग कळतात. ते असू शकतं. थँक्यू सो मच गिरिजा, आणि अर्थात पुन्हा भेटत राहू. थँक्यू सो मच. थँक्यू.